म्हणजेच मैत्री किती अतूट असते. क्रिकेटच्या माध्यमातून आपण सातत्याने त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणूनच एका संघात जेव्हा आपण खेळतो, जरी ही स्पर्धा ऑक्शन बेस असली, पण आता एका संघामध्ये जे आपण खेळत असताना ती मैत्री जपायची आहे आणि तीच मैत्री मागच्या 3 दिवसांपासून प्रत्येक संघातील खेळाडू आपापल्या संघातील सहकाऱ्यांशी जोपासताना पाहायला मिळालेला आहे. म्हणूनच या स्पर्धेला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. तर 2 संघ जय भैरी 11 आणि शिव मल्हार हे 2 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. शिव मल्हार या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले आहे आणि जय भैरी 11 या संघाला करायची आहे फलंदाजी. तर 2 बॅटर्स जय भैरी 11 संघाची पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये निकेत आणि जयेश्वर. निकेतन आणि जयेश्वर हे 2 फलंदाज सुरुवात देतील जय भैरी 11 या संघाच्या धावफलकाला. आणि पाहूया आता गोलंदाजीसाठी शिव मल्हार संघाकडून कुठला गोलंदाज बोलावण्यात येतोय. रोहित 11 या संघाने चांगलाच खेळ सादर केलाय आणि म्हणूनच गुणतालिकेवर त्यांचा नंबर वरचा राहिलेला आहे. पण आता पाहूया या पुढच्या 2 सामन्यांमध्ये पुढच्या 3 सामन्यांमध्ये नेमकं काय उलटफेर पाहायला मिळतोय. प्रत्येक संघ जिंकण्याच्या उद्देशानं आपली प्रतिष्ठा राखण्याच्या उद्देशानं खेळतोय. पण आता पाहूया या पुढच्या 3 सामन्यामध्ये नक्की काय पाहायला मिळते. तर वेळ नाहीये जास्त, वेळेचं बंधन आहे मित्रांनो, जास्त वेळ आपण घेतला नाही आहात, त्याची काळजी आपण घ्यायची प्लीज. तर ऑल सेट फॉर नेक्स्ट मॅच. जयेश्वर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला निकेतन आहे. चला ऑल द बेस्ट बोथ टीम्स. बॉलिंग ट्रॅकवर निकेतन आहे, नॉन स्ट्रायकर एंडला निकेतन आहे आणि स्ट्रायकर एंडला जयेश्वर आहे. ऑल द बेस्ट बोथ टीम. आणि आता पुन्हा एकदा tenniscricket.in वर जुडलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय KPL एक्सेस ग्रुपच्या वतीनं. पहिला बॉल सामना क्रमांक 4 ऑन साइडला फिरलेत आणि बॉलला फिरवलाय थेट सीमारेषा पार. फॅन्टॅस्टिक स्टार्ट बाय बॅटर. पहिल्याच बॉलवर खेचलाय धूम धडाका षटकार. जयेश्वरच्या वतीनं ती भन्नाट सुरुवात मिळालेली आहे. सुरुवातीसाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो की आपल्या संघाची सुरुवात आपल्या कर्तृत्वाने चांगली व्हायला हवी आणि जयेश्वरचं कर्तृत्व पाहायला मिळालं. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्या हाफ ट्रॅकर बॉलवर प्रॉपर पोझिशन घेत असताना, बॉलवर लक्ष ठेवत असताना, कॉन्क्रीटच्या विकेटवर बॉल नवीन आहे, साथ तर नक्कीच फलंदाजाला मिळते. आपण सकाळपासून तेच चित्र पाहत आलेलो आहोत. पण आता पाहूया मागच्या 3 सामन्यामध्ये 60 हा सुवर्ण मध्ये राहिलेला आहे प्रत्येक डावाचा, पहिल्या डावाचा. त्याचमुळे पाहूया या सामन्यामध्ये 60, 70, 80 की 60च्या आत. पण पहिल्याच बॉलवर षटकार खेचून आपले इरादे पक्के केलेले जय भैरी 11 या संघाने मोठ्या धावफलकाकडे जायचंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, फॉलो केलं होतं फलंदाजाने जयेश्वरने. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला स्लॅश करण्याचा प्रयत्न जरूर होता बॉलचा बाउन्स ओळखत असताना, पण यावेळेस थोडं कमी पडला तो अप्रोच जयेश्वरचा. आणि निकेतन नटेकर यांच्या वतीनं वापसीचा खेळ सुरू झालेला आहे. पहिल्या बॉलवर जरी षटकार आलाय, पण त्यानंतर हा डॉट बॉल खूप महत्वाचा होता शिव मल्हारसाठी. पण यावेळेस सीधी बॅट, नो बकवास, बॉल जाईल थेट सीमारेषा पार. एक टप्पा घेत बाउंड्री लाईन क्लिअर, चौकार, 4 धावा. पॉवर प्लेचा खेळ हा नेहमीच प्रेक्षकांना आनंद देत असतो, कारण प्रेक्षकांना चौकार षटकार पाहायचे असतात. आणि त्याचमुळे फलंदाजांच्या रील्स तुम्हाला इंस्टाग्रामवर जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. पण आज सकाळपासून गोलंदाजाने सुद्धा ती भन्नाट कामगिरी दिलेली आहे. त्याचमुळे अपेक्षा तर आपण गोलंदाजांकडून ठेवूया, कारण क्रिकेटचा संघ गोलंदाजाविना अपूर्ण असतो. आणि त्याचमुळे पाहूया आता निकेतन नाटेकर ज्यांना पहिल्या षटकासाठी बोलवण्यात आलं होतं, त्यांच्या वतीनं तो खेळ अपेक्षित आहे. तो कॅप्टनला मिळतोय का? ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षण चुकलंय. आता मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागेल दोन्ही संघांना. जेव्हा तुम्हाला जिंकायचंच आहे, अशा वेळेला चुका कमी होतील ही काळजी घ्यायची. आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षण सुद्धा चुकलं नाही पाहिजे, ज्या गोष्टीचा फायदा फलंदाज उचलू शकतात. 4 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या बिनबाद 11, चांगली स्थिती आहे जय भैरी 11 या संघाची. त्यातल्या त्यात सर्व कॉन्ट्रीब्युशन जे आहे
ते जयेश्वरच्या वतीनं मिळालंय जय भैरी 11ला. 4 चेंडू त्यांनी घेतले. 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत त्यांच्या वतीने मिळालंय. पुढचा बॉल निकेतनसाठी. आता निकेतनचा विकेट मिळवतायत का? 7 क्षेत्ररक्षक देत आहेत. निकेतनचा विकेट निकेतन मिळवलाय आणि विक्रांतने झेल टिपून निकेतनला साथ दिले आणि आता काउंटर अटॅक दिसतोय निकेतन नटेकरचा. फलंदाज बाद. KPL एक्सेस ची स्पर्धा ही भारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. KPL एक्सेस ची झाली तयारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. टायटल सॉन्ग आपण या स्पर्धेचं ऐकलं आणि हे ऐकत राहावंसं वाटते. हे गाणं तुम्ही मागच्या 3 दिवसांपासून व्हायरल केलेलं आहे आणि मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा आणि आयुष्यामध्ये हेच तर आवश्यक आहे. जेव्हा नातेसंबंध कमी पडतात अशा वेळेला तुमच्या कामी मित्रच येतात आणि म्हणूनच मैत्री घनिष्ठ असली तर सुख-दुःख वाटून घेतली जातात आणि कदाचित हाच एक हेतू आहे KPL एक्सेस ग्रुपचा, की आपल्या सुखादुःखांमध्ये आपण आपल्या समाज बांधवासोबत उभं राहिलं पाहिजे. नवीन फलंदाज सिद्धार्थ. पहिला बॉल फेस करत असताना थोडं स्ट्रगल सिद्धार्थचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर जय भैरी 11 संघाची धावसंख्या 11 धावा, 1 गडी बाद, 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नवीन गोलंदाज कोण येतो पाहूया. आपण आहोत हे दौतडच्या समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ आहोत आणि बाकी सर्व जे शहरातील नागरिक आहेत ते समुद्र किनाऱ्याच्या शोधात असतात, पण आम्हा समालोचक बांधवांना समालोचन सुद्धा करायला मिळते आणि निसर्गाचा आनंद देखील घेता येतो. त्याचमुळे हे क्षेत्र उल्लेखनीय आहे. सिद्धांत अडुलकर हे नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. नवीन फलंदाज सिद्धांत आपण पाहतोय जे 3ऱ्या क्रमांकावर आलेले आहेत आणि गोलंदाजीसाठी बॉलर येत आहेत शैलेश येत आहेत. शैलेश यांच्यावर देखील सर्वांचं लक्ष आहे. ते गायक सुद्धा आहेत आणि त्यांचं गायन आपण एन्जॉय करतोय. पण आता त्यांच्या चाहत्यांमध्ये ही चर्चा आहे की त्यांची गोलंदाजी आम्हाला एन्जॉय करता येईल का? मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना थोडेसे ऑफ कलर ते दिसले, पण म्हणतात ना की अपयशामधून आपण काही ना काही शिकून जातो आणि म्हणूनच अपयश आवश्यक आहे आणि म्हणूनच आता पाहूया शैलेश जे आयकॉन आहेत, कॅप्टन आहेत आणि याच गावचे आहेत मला असं वाटते. त्याचमुळे आता त्यांच्या वतीने देखील चांगला खेळ व्हावा असं ग्रामस्थांचं मत आहे. तो आपण ऑडियन्स पोल घेतलेला आहे. पण आता पाहूया शैलेश त्यांच्या चाहत्यांना, ग्रामस्थ मंडळींना आनंद देत आहेत का शिव मल्हार या संघासाठी. स्ट्रायकर एंडला जयेश्वर ज्यांनी 11च्या 11 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत जय भैरी 11 या संघासाठी. चांगला कॉन्टेस्ट असेल शैलेश आणि जयेश्वर. फोर्स केल्या बॉलला, पहिल्याच बॉलवर दुसऱ्या षटकाच्या शैलेशला मिळते विकेट. जयेश्वर ज्यांनी डोक्यादुखी वाढवली होती तो होते बाद. धक्का दुसरा जय भैरी 11. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. आणि सर्वात महत्वाची ही थीम जी आहे, ए दोस्ती हम नहीं छोडेंगे, ही थीम या गाण्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळते आणि म्हणूनच जुनं ते सोनं, जुनी गाणी अजूनही जेनजी बॉईजना आकर्षित करत असतात आणि म्हणूनच या गाण्याची थीम आपण या स्पर्धेच्या शीर्षक गीतात वापरलेली आहे. तर नवीन फलंदाज अनिश पटेकर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. अर्चित तांडेल आणि निकेश जाधव हे थांबलेत. म्हणजे ज्यांच्याकडून अपेक्षा असते चांगल्या खेळाची. पॉवर प्ले पहिला तर संपलेला आहे, अजून एक पॉवर प्ले बाकी आहे. पण अर्चित आणि निकेश नेमके थांबलेत का?
आता हा देखील प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाय. 2 फलंदाज बाद झाले. सिद्धार्थ आहेत, अनिश आहेत. दोघांचं खातं खोलायचं बाकी आहे. ज्यांनी खातं खोललं होतं, जयेश्वर हे 11 धावा करून बाद झालेले आहेत. आणि त्याचमुळे आता गोलंदाज शिव मल्हारचे एका लयीमध्ये आलेत. रिदममध्ये आहेत. दिसून येते. चांगली गोलंदाजी शैलेशच्या वतीनं. धीम्या गतीचा फलंदाजाला गुंगारा देणारा बॉल विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये दिसतायत. प्रथमेश यांच्या वतीने कुठली चूक होत नाहीये. बघा क्षेत्ररक्षण तर चांगलं व्हायलाच हवं. पण गोलंदाजाचा आत्मविश्वास केव्हा वाढतो जेव्हा यष्टीरक्षण चांगल्या दर्जाचं होतं आणि यष्टीरक्षकाचा सपोर्ट जेव्हा गोलंदाजाला मिळतो तर गोलंदाजीची लय अजून जास्त सुधारते. बॅक ऑफ द हँड गुगली रॉंग वन फ्लिपर झूटर सर्व चेंडू गोलंदाज शैलेशकडे आहे. म्हणूनच मी तो उल्लेख केला होता की अपयशातून माणूस शिकतो आणि आता शैलेशची गोलंदाजी त्यांच्या चाहत्यांना आनंद देऊन जाते कारण प्रत्येक डॉट बॉलवर तुम्हाला टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळतोय. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय शैलेशने. आता संधी मिळाली. हुक करण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन तितकं मिळत नाही. बॉल पोहोचते लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचेल डीपमधून पुढे बॉलवर तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरू शकला असता. त्याचमुळे तो नकार अनिश पटेकरने दिला सिद्धार्थ अडूरकरला. तर ही एक धाव मिळते. काय सुरुवात होती म्हणजे पहिल्या 3 बॉलवर 11 धावा आणि त्यानंतर पुढच्या 7 बॉलवर फक्त 1 धाव. यालाच क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच पसंत केलं जातं परिवर्तन, उलटवार आणि तेच या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते शिव मल्हारच्या गोलंदाजांच्या वतीनं. पण 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला परत येण्याचा मौका मिळतो. त्याचमुळे जय भैरी 11 या संघाला सुद्धा परत येण्याचा मौका 100% मिळेल. पण या षटकावर वचक आहे शैलेशची. जाऊ दिले. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून विकेट किपरच्या हातामध्ये. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. 60, 70, 80 प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर तो आहे 40 ते 45 चा. पण 60 ते 70 पर्यंत जायचं असेल तर मग मोठ्या फटक्यांची आतिषबाजी पाहिजे आणि ती आतिषबाजी सुरू झालेली आहे. येतो या षटकातला पहिला षटकार. धावसंख्या जय भैरी 11 19 2 गडी बाद. स्ट्रायकर एंडला ऑनसाइडला पुल केलं. अजून एक मौका मिळतोय. काउंटर अटॅक क्रिकेटमध्ये होतोय आणि शैलेश पुढचा विकेट मिळवतोय. या षटकावर शिव मल्हारचाच कुठेतरी दरारा पाहायला मिळालाय. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या थांबते ती म्हणजेच 19 वर. फलंदाज बाद झालेले आहेत 3.
त्यांना द्यायचीच होती, पण फुलटॉस बॉलवर त्यांना मोठा फटका खेळत असताना बाद होऊन परतावा लागलेला आहे. आणि म्हणूनच कधी-कधी आमिष दिसते. त्या आमिषाला बळी पडायचं नसतं, पण तसं घडलं आणि त्यासमोर फलंदाज बाद झाले आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी शुभम मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. शुभम जांभारकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. अर्चित आणि शुभमची भागीदारी खूप महत्वाची आहे, जी खरं तर जबाबदारी असेल या दोघांची आपल्या संघासाठी, जय भैरी 11 या संघासाठी. गोलंदाजी चांगली झाली आहे. म्हणजेच शिव मल्हारचे गोलंदाज मच्छिंद्र यांनी सुद्धा विकेट घेऊन षटकाची सुरुवात केली. मागच्या षटकात शैलेश यांनी विकेट घेऊन सुरुवात आणि शेवट दुसऱ्या षटकाचा केला. पहिल्या षटकाची सुरुवात तर षटकाराने होती. म्हणजे बघा ना, तिन्ही षटकामध्ये तुम्हाला काही ना काही वेगळं पाहायला मिळालेलं आहे. शुभम स्ट्रायकर एंडला क्रॉस बॅटेड खेळलेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. बॉल स्टॉप करताना त्यांनी पूर्णपणे आपलं शरीर झोकलं. आपल्या संघासाठी धावा बसवण्याचं काम केलं. पण स्ट्राईक रोटेट होऊन स्ट्राईक आता अर्चित तंडलकडे पोहोचते. धावसंख्या 20, 4 गडी बाद. मच्छिंद्र म्हणजे एक्सपिरियन्स तर प्रत्येकाकडे आहे, पण क्रिकेटच्या खेळामध्ये एक जण जिंकणार आहे, एक जण शिकणार आहे. त्यासमुळे हे दोन्ही संघ मागच्या सामन्यात जरी पराभूत झालेत, पण या सामन्यामध्ये जिंकण्याची तळमळ त्यांची दिसते, स्पष्टपणे दिसते. अर्चित तंडेल यांच्या खेळावर लक्ष असेल. एका बाजूला मच्छिंद्रने या षटकात सुरुवात उत्तम दर्जाची दिलेली आहे शिव मल्हारसाठी. क्रॉस बॅटेड खेळलेत, पण अंतर थोडंसं कमी पडलं. झेलसाठी प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केले नाही, पण हे काय, का, कशाला, ह्या प्रश्नाचं उत्तर आता शोधावं लागेल शुभमला, की विकेट समान कालांतराने जात आहेत आणि तुमची ही चूक संघाला महागात पडू शकते. शुभम धावचीच्या स्वरूपात बाद, विकेट डाऊन. प्रत्येकाचं काम आहे आणि ते काम ते ओळखलं जातं. आणि संघटना जी खूप महत्वाची असते, की आपल्या समाजाकडून जर एक उपक्रम राबवला जातोय जो तरुणांना एकत्रित करण्यासाठी आहे, तर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघ यांच्याकडून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 21,000 रुपयांचा आर्थिक सहकार्य मिळाले. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय, की आपले समाज बांधव एका उपक्रमाच्या माध्यमातून एकत्र येण्याचं काम करतायत. तर त्या कामाला आमचं समर्थन आहे असंच अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघ सांगतायत. आणि त्यांच्या वतीनं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 21,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य मिळालंय. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. निम्मा संघ पॅव्हलियन बॉक्समध्ये जय भैरी 11चा 21 धावा 5 गडी बाद. आता देवेंद्र हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र अजगोलकर हे नवीन फलंदाज स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळत आहेत. थोडी नाराज आहेत अर्चित तंडेल सुरुवातीच्या फलंदाजांवर आणि अजूनही ते नाराजच असतील, कारण रिस्ट बॉलिंग चालू आहे. शैलेश आणि मच्छिंद्र दोघंही रिस्ट टर्न करतात आणि त्याचमुळे ते रिस्ट रोटेशन जुन्या जाणत्या गोलंदाजांकडेच पाहायला मिळते. आणि म्हणूनच विंटेज बॉलिंग मच्छिंद्रच्या वतीनं आतापर्यंत या षटकात पाहायला मिळालेले आहे. 17 ते 18 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. बघा, म्हणजे त्यांना रिझल्ट अगोदरच ठाऊक असतो, की नेमकं बॉलवर काय घडणार आहे. डॉट बॉल येणार आहे, फलंदाज शफल होणार आहे. आणि हा पूर्वाभ्यास खूप महत्वाचा असतो कुठल्याही गोलंदाजासाठी, की फलंदाजाचा कम्फर्ट झोन कुठला आहे आणि आपल्याला कशी गोलंदाजी करायला हवी. आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी हाताळलेत, खर्च केले फक्त आणि फक्त 2 धावा. धावसंख्या 21, 5 गडी बाद. लास्ट बॉल, वेग वाढवला, फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवर केलाय प्रहार, पण बॉल नाही जाणार सीमा रेषा पार. लॉंग ऑनला झेल देऊन षटक संपते तिसरं. 6 गडी बाद, 21 धावा. जय भैरी 11. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीची बळीची टाळी. लावा ताकद आम्ही बी चुकत नाही, एक पाऊल तुमच्या पुढंच हाय. लावा tenniswicket.in ने कित्येक खेळाडूंना प्रसिद्ध करण्याचं काम केलेलं आहे. पण जेव्हा युट्यूबचं माध्यम नव्हतं, अशा वेळेला मच्छिंद्र या परिसरातला टॉपचा ऑलराऊंडर होता. आणि मला असं वाटतं होता हा शब्द नकोय, आहे. मच्छिंद्र
टॉपचा ऑलराऊंडर आहे. अजूनही त्यांचा तो खेळ पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत निकेश जाधव. म्हणजे ही आयकॉनची चर्चा जी आपण दुसऱ्या षटकामध्ये केली होती, हा जो त्यांचा निर्णय होता तो योग्य आहे का? कारण रिझल्ट तर त्यांच्या बाजूने दिसत नाहीये, पण पुढची 3 षटकं चांगल्या पद्धतीने ते खेळतील तो विश्वास त्या दोघांकडे आहे. आणि म्हणूनच आता ते 2 आयकॉन जेव्हा एकाच वेळेला खेळपट्टीवर आहेत आणि त्यांच्याकडे 18 चेंडू आहेत, पुढची 15 मिनिटं त्यांना तो खेळ द्यावा लागेल, ज्यासाठी त्यांनी हा अट्टहास केलेला आहे. आयकॉन हे पद तुम्हाला असंच मिळत नाही. तुमच्याकडे जर चांगला खेळ असेल तरच तुम्हाला आयकॉन हे पद मिळतं. आणि या पदाची इब्रत राखण्यासाठी आता अर्चित तांडेल आणि निकेश जाधव यांना आपल्या अनुभवाचा कस लावावा लागेल. हे दोन्ही फलंदाज सोन्यासारखे आहेत. ज्या संघात खेळतील त्या संघाचं सोनं करतील. पण पाहूया आता तो सोन्यासारखा खेळ या उर्वरित डावामध्ये पाहायला मिळतोय का? नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येता येतं शैलेश. यावेळी स्लाइस केलंय कव्हरला झेल देऊन अर्चित तांडेलचा सुद्धा संपलाय खेळ. धक्क्यांवर धक्के बसताय जय भैरी 11 ला. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये शिव मल्हार. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी, मैत्रीची गाथा सांगणारी. KPL एक्सेस ची स्पर्धा ही भारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. KPL एक्सेस ची झाली तयारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. धन्यवाद. मला असं वाटतं उद्या प्रेक्षकांची संख्या वाढेल. उद्या शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि त्याच मी प्रेक्षक ज्यांना एक चांगलं क्रिकेट पाहायचं ते आजही या हेदवतडच्या मैदानावर उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. शैलेशने या षटकाची सुरुवात सुद्धा विकेटने केली. म्हणजे शैलेश बघा ना, षटकाची सुरुवात विकेटने करतात, पण त्यानंतर हा बॉल हाफ ट्रॅकर होता, त्या बॉलवर आपलं स्पेशल फीचर वापरताना चेंडूवर 4 धावांचा स्टिकर फलंदाज लावतात. प्रथमेशच्या वतीनं हा चौकार. दर्याचा राजा आहे पाठीशी. एक चूक महागात पडलेली आहे, कारण पूर्णपणे मोका मिळाला प्रथमेशला वेळ घेण्याचा, बॉलच्या टप्प्याचा अंदाज घेण्याचा, बॉलचा अभ्यास करण्याचा. चौकार मिळालाय जो आवश्यक होता जय भैरी 11 या संघासाठी. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरचे, बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का? तर 100% नकारच असता, कारण अगोदरच 7 फलंदाज बाद झालेले आहेत आणि म्हणूनच आता निकेश जाधव यांच्यावर आता लक्ष असणार आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यांचे पर्याय चुकले, निराश होते, नेमकं काय करायचं या संभ्रमात होते आणि आता पाहूया ती जबाबदारी त्यांना स्वतःवर घ्यावी लागेल. तुमच्याकडे किती आहेत त्यापेक्षा किती महत्वाचे आहेत या गोष्टीवर लक्ष दिलं जातं आणि त्याचमुळे महत्वाचा फलंदाज स्ट्रायकर्स एंडला आहे निकेश जाधव. पहिलाच बॉल फेस करतो या डावातला. आतापर्यंत 21 चेंडूंचा खेळ संपलेला आहे या डावातला आणि धावसंख्या आहे 7 गडी बाद 26 धावा. त्याचमुळे मागच्या 3 सामन्यामध्ये जसा आपण उल्लेख केला होता की सुवर्णमध्ये 55 ते 60 आहे एव्हरेज. पहिला डाव 55 ते 60 ला संपतो आणि कदाचित आता त्याहून खाली का ही चर्चा प्रेक्षकांमध्ये. चांगला बॉल, यॉर्कर लेन, बॅटची आउटसाइड एज बॉल, शॉट थर्ड मॅनला सिंगल कंप्लीट. एका धावेची वाढ, धावसंख्या 1 ने पुढे सरकते आणि पोहोचते आता 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट्स. हे षटक सुद्धा आतापर्यंत चांगलं राहिलं शिव मल्हारसाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना की एक षटक सुद्धा पुरेसं असते तुम्हाला परत येण्यासाठी. ते षटक जय भैरी 11 या संघाला शोधायचंय. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, बॉल पोहोचतोय शॉट फाईन लेगला, सिंगल होते कंप्लीट. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 28 धावा. शेवटचा बॉल बाकी या 4थ्या षटकातला. म्हणजेच आतापर्यंत चांगलं स्पेल शैलेशच्या वतीनं पाहायला मिळतं, ज्यांनी 3 विकेट्स मिळवल्या आहेत, 15 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी 4थ्या षटकातला. चांगलं चाललंय शिव मल्हार या संघाचं आतापर्यंत या पहिल्या डावामध्ये. स्ट्रायकर एंडला निकेश जाधव. फुल टॉस प्री डिसाइडेड, म्हणजे त्यांना सिंगलच कंप्लीट करायची होती आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती, पण कनेक्शन बॅटर्नी बॉलचं होत नाहीये. तो हा डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करताना जय भैरी 11 28 धावा 7 गडी बाद. KPL एक्सेस ची झाली तयारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी.
फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप. धन्यवाद. बॅटिंग पॉवर प्लेची निवड झालेली आहे, म्हणजेच आता ती गरज आहेच. खरं तर मागणी तसा पुरवठा करायचा असेल तर मग योग्य त्या वेळी ते नियोजन तुम्हाला करावं लागते. क्रिकेटच्या खेळामध्ये तहान लागल्यावर विहीर खोदून चालत नाही. तुम्हाला प्रत्येक घटनेसाठी तयारीत राहावं लागते आणि म्हणूनच आता गरज तर आहे धावांची आणि धावांची गरज पूर्ण करण्यासाठी पाहूया. आता बॅटिंग पॉवर प्ले निवडले, पण बॉलिंग ट्रॅकवर मच्छिंद्र आहेत, ज्याची चर्चा आपण केली होती की प्रदीर्घ अनुभव आहे 17 ते 18 वर्षांचा या परिसरात, चांगलं क्रिकेट खेळण्याचा, चांगलं डिलिव्हर करण्याचा. आणि पुन्हा एकदा बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुरू होते. धावसंख्या 28, 7 गडी बाद. स्ट्रायकर एंडला प्रथमेश. चकवा देणारा बॉल, विकेट किपर चुकले. धाव घ्यायची की नाही घ्यायची हा संभ्रम दोन्ही फलंदाजांच्या मनात होता. पण काय गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला आवडेल tenniscricket.in वर की कशा पद्धतीने बॉलला फ्लाईट देत आहेत. बॉल डिलिव्हर करताना रिस्ट मोमेंटचा यूज केला जातोय आणि विकेट किपर यावेळेस अंदाज घेताना चुकले, त्यामुळे 22ची एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या 29, 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. 50 गाठण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळालं, शफल झाले होते, क्रिस बॉक्सच्या कोण्यावर पोहोचले होता स्ट्रोक खेळताना. वेग वाढवलाय, पण हा आहे पिकअप स्ट्रोक. बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. या 6 धावा आहेत. 6 धावांची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते आता 35 वर. 35 धावा 7 फलंदाज बाद. निकेश जाधव, आयकॉन, कॅप्टन. आता आयकॉन 4 झालेला आहे. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. लगातार दुसरा षटकार निकेशच्या बॅटमधून. चौकार षटकारांची आतिषबाजी, खेळूया सारे समाजासाठी. मैत्रीची गाथा सांगणारी KPL एक्सेस ची स्पर्धा ही भारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक वेळी तुम्हालाच आनंद मिळेल असं नाहीये. प्रत्येक जण तो आनंद कमवण्यासाठी मेहनत घेतोय आणि तोच आनंद आता निकेश जाधवने कमवलेला आहे. जय भैरी 11 या संघासाठी. धावसंख्या 41 वर 7 फलंदाज बाद. पुढचा बॉल मच्छिंद्र. यावेळेस मच्छिंद्रने आपला अनुभव पणाला लावला, अनुभवाचा कस लावला आणि व्हेरिएशन, ज्याची चर्चा आपण करत होतो, परिवर्तन तुमच्याकडे असायलाच हवं. दबाव हा शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये नसायला हवा आणि तोच भाग म्हणजे त्याच्या आतमध्ये मच्छिंद्रच्या वतीने पाहायला मिळाला. मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार, पण त्यानंतर डॉट बॉल. वेग वाढवलाय, पायात टाकलेला बॉल, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनच्या बॉलवर पोहोचले, चुकले आणि मग 1च्या बदल्यात 2 धावा पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळाली. 2ची होते बाद. धावसंख्या पोहोचते 7 गडी बाद. 43 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. आपण टॉससाठी देखील कॉल देऊया. अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे आणि आता सुद्धा तेच पाहायला मिळालं. या षटकाचा शेवट सुद्धा विकेटने झालेला आहे आणि आता विक्रांतने तो झेल टिपलाय. दर्याचा राजा आहे पाठीशी, खारवी समाजाच्या स्पर्धेसाठी. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 43, 8 गडी बाद. बघा मैत्रीचा उल्लेख केला आणि तवडे सर आणि गोपी जाधव सर हे घनिष्ठ मित्र आहेत. चर्चा होते मैत्रीची, चर्चा होते पूर्ण हंगामाची, चर्चा होते वेगवेगळ्या स्पर्धांची, चर्चा होते अनुभवांची, चर्चा होते गोड आठवणींची. ही चर्चा खूप महत्वाची आहे दुपारच्या जेवणाच्या ब्रेक नंतर. तर पुढचा टॉस होईल श्री सिद्धिविनायक वर्सेस जय भैरी 11. ही देखील माहिती आम्ही देतोय. पुढचा टॉस होईल श्री सिद्धिविनायक 11 वर्सेस जय भैरी 11. तर शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर शिव मल्हार या संघाकडून येत आहेत संस्कृत येत आहेत. शेवटच्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर येत आहेत संस्कृत. 8 फलंदाज जय भैरी 11 संघाचे बाद झालेले आहेत आणि आता निकेशच्या जागेवर फलंदाज आलेत
यश तांडेल आहेत नॉन स्ट्रायकर सेंडला. प्रथमेश स्ट्रायकर सेंडला. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉल झालेली आहे. संस्कृत हे नवीन गोलंदाज आपण पाहतोय. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉल झालेली आहे. धावसंख्या 44. 8 फलंदाज बाद झालेले आहेत. होता होता होईना पण धावसंख्येचा वेग तर वाढतोय. मागच्या षटकामध्ये धावा मिळाल्या आहेत जय भैरी 11ला. आणि आता बघा धावांमध्ये अजून वाढ होईल आणि 6 धावांनी वाढ होईल आणि तो मॅजिकल फिगर म्हणजेच 50 धावा पूर्ण होत आहे जय भैरी 11चा षटकार. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. 50 धावा, 6 गडी बाद, 8 गडी बाद माफ करा. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. संघाला आधार द्यायचा असेल तर मग माघार घेऊन चालणार नाही आणि तोच इंटेंट प्रथमेशचा. बॅटची लिडिंग एज बॉल मागे आहे क्षेत्ररक्षक फ्लाय स्लीपला. थ्रो स्ट्रायकर्स एंडला पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची वाढ. धावसंख्या 51. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे आज तीच रेंज पाहायला मिळते का? 55 ते 60 ती रेंजच मागच्या 3 सामन्यात पाहायला मिळाली आणि या सामन्यात सुद्धा तीच रेंज आहे का? 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 51. जय भैरी 11. पंच केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक कव्हरचे त्यांना बीट करत बॉल जाईल स्वीपर कव्हर सीमारेषा पार. मिळतील धावा 4. यशच्या वतीनं येतोय चौकार. पंचावन्न. 8 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रथमेश 13 वर. यश तंडेल 4 वर. सुरुवात प्रथमेशने सुद्धा चौकारानेच केली होती त्याच्या डावाची आणि यश सुद्धा चौकारानेच त्याचा डाव सुरू करतोय आणि या सामन्याचं गांभीर्य तो ओळखतोय. द्यायचंय तर आत्ताच द्यायचंय. नंतर विचार करण्यापेक्षा जर तुमच्याकडे संधी आहे तर तुम्हाला त्यावरच जास्तीत जास्त काम द्यावं लागेल आणि तेच करत असताना हे दोन्ही फलंदाज जय भैरी 11चे. संस्कृत ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. स्ट्रेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत चुकलेत आणि त्याचमुळे 1च्या बदल्यात 2 लॉंग एंड थ्रो. तोपर्यंत फलंदाजांना संधी मिळाली. दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत. धावसंख्या 57. गडी बाद 8. 2 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या डावातला. 57 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 8. यश तंडेल चांगल्या स्ट्राईक रेटने 6 वर पोहोचलेला आहे आणि 200च्या जास्त स्ट्राईक रेट प्रथमेश जाधवचा सुद्धा आहे. त्याचमुळे या टेल एंडर्सने चांगलीच फलंदाजी आतापर्यंत सादर केलेली आहे. दरम्यान लेट्स चेक. एक सिंगल ऍड झालेली आहे. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 58. 8 गडी बाद. यस रेफरल. फलंदाजाने रेफरल घेतलेला आहे. चला फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू लॉस्ट. एक बॉल बाकी आहे. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 58. हो यावेळेस शेवट होतोय दमदार. स्ट्रोक केलाय असरदार. बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हा आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. मला स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. जयेश्वर ज्यांनी पहिल्या 3 चेंडूवर 11 बनवल्या. त्यानंतर निकेतन 0 बाद झाले. सिद्धार्थ अडुरकर हे 6 धावा करून बाद झाले. अनिसचा खेळ 1 धावेचा. अर्चित तंडेल ज्यांच्यावर तो विश्वास आपण ठेवला होता त्यांनी देखील 1च धाव बनवली. शुभमच्या वतीने 1 धाव. देवेंद्रचं खातं खुललं नाही. निकेश जे आयकॉन आहेत कॅप्टन आहे त्यांच्या वतीने सर्वाधिक 15 धावा बनल्यात. पण त्यानंतर प्रथमेश जाधव आले आणि त्यांनी शेवटचा षटकार खेचून नाबाद 19 धावा आणि यश तंडेलच्या नाबाद 7 एक्स्ट्रा 3. 6 षटकानंतर 64 धावा. 8 गडी बाद. 65 लक्ष ठेवलंय. आपण बॉलिंग अनालिसिस पाहूया.
शिव मल्हारचं आपण बॉलर्स अनालायसिस पाहूया आपण. निकेतन नातेकर एक षटक त्यांनी हाताळलं, एक वेळ घेत असताना 11 धावा. एक्सपिरियन्स बॉलर शैलेश यांनी चांगलंच स्पेल संपवलं, 3 विकेट्स त्यांच्या नावावर. 15 धावा त्यांनी खर्च केला. मच्छिंद्र यांचं देखील स्पेल चांगलं राहिलं, 3 विकेट्स त्यांच्या आणि 16 धावा त्यांनी खर्च केला. संस्कृत शेवट षटक थोडंसं महागडं राहिलं, 21 धावा त्यांनी खर्च केला आणि त्याचमुळे 65 लक्ष गाठायचं शिव मल्हारला 36 बॉल्समध्ये. आणि त्या लक्षाचा पाठला केला जाईल की त्या धावा वाचवल्या जाते त्याचं विवरण ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करूया. जबरदस्त समालोचन ज्यांचं हिंदी मराठी भाषेतून पूर्ण भारतभर पसंत केलं जाते असे प्रतिभावंत दिग्गज समालोचक सन्माननीय प्रशांत आदवडे सर. हा खेळ आहे शुरांचा, लढवय्या क्रिकेट वीरांचा. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. वेलकम बॅक. स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या या तिसऱ्या दिवशी. ऑफ्टमच्या बाहेर त्या चेंडू आपण सामच्या बाजूला बळत आहेत, हात करतायत समांतर, धाबा येत आहेत अमांतर. अर्चित तांडेल आयकॉन खेळाडू आहे. तर समोर असलेला खेळाडू आपण प्रतिस्पर्धी संघाकडे असलेला हुकमाचा एक व्यावसायिक खेळाडू ज्याने निश्चितच जबरदस्त कामगिरी केली. शैलेश कुलकर्णी नॉन स्टेकरेनला प्रतिमेश ऑन स्ट्राईक. ओहो, आणखी एक चांगला चेंडू परंतु दिशेवरती कंट्रोल नाही आहे. आउट ऑफ द स्तंभ गोलंदाजी केली जाते आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 2 चेंडू व्हाईट बॉल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आणि यष्टीरक्षक थोडीशी चर्चा करतायत. अर्थात चर्चा करण्याकरता ते जवळ आलेले नाही आहेत, पण त्यांची चर्चा ही त्यांच्या डोळ्यांमध्ये होती. त्यांनी इशारे केले. विकेट किपरने सांगितले की बाबा नको जाऊ, DRS नको घेऊ. आता त्याची काही आवश्यकता नाहीये. पंचांचा निर्णय त्यांनी मान्य केलाय. आणि अनवॉन्टेड रेकॉर्ड आमचा मनीष नेहमी सांगतो की हवे अशा वाटणारे रेकॉर्ड असतात. गोपी तुम्ही नेहमी सांगता, पण आता अनवॉन्टेड रेकॉर्ड आहे. या ठिकाणी व्हाईट बॉलची हॅट्रिक झाली. ती नकोशी वाटणारी हॅट्रिक आहे गोलंदाजाला, पण बॅट्समनसाठी आपण बघितलं तर खूप चांगली आहे. फटका चांगला, सुंदर ड्राईव्ह केला, कव्हर ड्राईव्ह आहे. ते क्षेत्ररक्षक हो, फलंदाज आउट की नॉट आउट त्यासाठी टीव्ही अंपायरकडे जावं लागेल. ऑन फील्ड अंपायर कैलास पुलनकर
टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेत राकेश मोरे. त्या ठिकाणी आपण स्क्वेअर लेगला पाहतोय तर इथे पंचाच्या भूमिकेमध्ये टीव्ही अंपायर असतील. तीन धाबलकावरती आहेत. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झालाय की नाही. सूरज या ठिकाणी आहे. एक उत्तम प्रकारचा क्रिकेटपटू आहे सूरज. त्याने देखील अनेक मैदाने गाजवलीत. आज आमच्या बरोबर आहेत आणि पंचांचं बोट आकाशाकडे जाते. फलंदाज बाद. रनआउटच्या रूपाने पहिला गडी पहिली विकेट अत्यंत महत्वाची आहे. धावसंख्या झाली एकूण 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. धावसंख्या 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक बॅट्समन म्हणून बघा, तुम्ही जेव्हा खूप चांगली बॅटिंग करत असता, तुम्हाला आघाडीला पाठवले, तुम्ही बेनीचे फलंदाज असता आणि मग अशा फार मोठ्या अपेक्षा घेऊन मैदानावरती उतरता आणि तुम्ही मनामनात ठरवलं असतं, रात्री ठरवलं असतं की आज जाऊन मैदानावरती जायचं आणि मैदान गाजवायचं. पण तुम्ही धाबा करत असताना कॅचआउट झाला तितकंसं दुःख होत नाही. क्लीन बोल्ड झालात तितकंसं दुःख होत नाही आणि एका चांगल्या चेंडूवरती तुम्ही बाद होता. पण रनआउट झालात की प्रचंड दुःख होतं. ऑफ स्टंपच्या बादल्या चेंडू, चौथा व्हाईट बॉल. आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा. 4 व्हाईट बॉल आतापर्यंत टाकलेत गोलंदाजनं. अर्चित मैदानावरती पाहतोय. अर्चित तांडेल आयकॉन खेळाडू आहे. वेलनेसवर त्याचं गाव आहे. निकेश जाधव आयकॉन खेळाडू आहे. तरी बंदर त्याचं गाव आहे. अतिशय जबरदस्त आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. अतिशय दर्जेदार फटका खबरच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. चौकार. सुख म्हणजे काय असतं त्याची अनुभूती देणारा दर्जेदार चौकार, खणखणीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा सनसनीत चौकार. विनय माझ्याबरोबर आहे, त्यांचंही स्वागत आहे. ऑफ्टमच्या बाद चेंडू कट करण्याचा प्रयत्न अपील केले, परंतु राकेश की मुंडी हिलते भी अंपायर ने कहा ना मुन्ना ना, नॉट आउट. अतिशय सुंदर प्रकारचं क्रिकेट मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. शैलेश कुलकर्णी आणि त्याचबरोबर स्वामी. आता स्वामीवरती देखील सगळ्यांच्या नजर असतील. तो देखील महत्वाचा खेळाडू आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम मारा. सुरुवात अतिशय खराब झाली. 3 व्हाईट बॉल चॅटरिक, त्यानंतर आपण बघा रनआउट आणि आता एक व्हाईट बॉल आला. आता या मॅच मध्ये जर स्थिती बघितली तर धावसंख्या झाली 8. एक गडी बाद 8. स्वामी पावसकर आणि शैलेश कुलकर्णी हे 2 महत्वाचे खेळाडू मैदानावरती. शैलेश कुलकर्णी धोकादायक फलंदाज आहे. अप्रतिम फटका, आपला फटका 440चा झटका. चौकार, खणखणीत दणदणीत कडकडीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा सनसनीत चौकार. अप्रतिम बॅटिंग शैलेश कडून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खरं तर शैलेशला मी अनेक वर्ष पाहिलंय. ग्वागर संघाच्या विविध संघामधनं खेळत असताना त्याची ओळख आपण बघितलं तर बॅटर म्हणून आहे. गोलंदाजी फार कमी करतो, पण जेव्हा तुम्ही समाजासाठी खेळता, गावासाठी खेळता, तेव्हा एक जबाबदारी येऊन गोलंदाजी मार्गवरती समाजून कक्षाखंडात तो गोलंदाजी करेल.
उद्याचा दिवस फायनलचा दिवस असणार आहे, त्यामुळे प्रचंड गर्दी या मैदानावरती असणार आहे. पण तर इथे खारवटकरला संधी दिले. स्ट्राईक करेनला बॅटर स्वामी पाबसकर. फ्लाइंग क्लिक पॉइंट कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. ऑफटमच्या बाहेर त्या चेंडू ऑफटम कव्हर केला बॅट्समनने आणि सोडून दिलाय. पहिल्या षटकात 12 धाबा, त्यानंतर आता जिंकण्याकरता 65 धाबांचं आव्हान आहे. 24 चेंडूचा खेळ तुमच्याकडे शिल्लक, त्यापैकी पहिल्या चेंडू डॉट टाकलाय गोलंदाजानं. गोलंदाज खारवटकर गोलंदाजी मार्कवरती. खारवटकर वर्सेस पावसकर असे हे द्वंद्व मैदानावरती रंगलाय. कव्हरच्या डोक्यावर खेळलाय, बघूया काय करतंय. झेल पकडणार का? जजमेंट चांगलं नाहीये. दर्जेदार गोलंदाजी होते. खारवटकर पावसकर ही लढाई मैदानावरती रंगलेली आहे. मैदानावरती एका बाजूला शैलेश कुलकर्णी बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी. धावपक संख्या 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकाचा खेळ. 2 चेंडूचा खेळ आता पण झाला. पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला केला, पण त्याच्या डोक्यावरून चेंडू डीप स्ट्राईक कव्हरला गेला होता. त्यामुळे आता शैलेश कुलकर्णीला संधी मिळालेली आहे. हो, जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात. एक अन्नाचा कण, दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये फुल टच चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. शैलेश कुलकर्णी तो वाया घालवला. ही संधी होती, आणि संधी कशी असते, सकाळी उठल्यानंतर आपण सूरज चहा पितो आणि त्या चहामध्ये बिस्किट टाकतो. ते बिस्किट योग्य वेळी बाहेर काढलं पाहिजे, तरच मजा आहे. आणि 2 बिस्किट अशी आहेत, एक त्याबद्दल सांगेन. एक बिस्किट आत जातं, ते परत येत नाही. एक बिस्किट आतमध्ये जात नाही, मारी आणि पार्लेजी. आता बघूया मैदानावरती काय घडतंय. सामना अतिशय महत्वाचा. धावसंख्या 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा फटका चांगला आहे, टायमिंग जबरदस्त आहे. चेंडूची बारशा पार. आणखीन एक जबरदस्त चौकार, कडकडीत चौकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. 4 धाबा. हा मारलाय चौका. हा आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा सनसनीत चौकार. खेळतोय 12 वरती 7 चेंडू मध्ये 17 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. 4 चेंडूचा खेळ या षटकात आतापर्यंत. या षटकाचं पृथक्करण आपण बघितलं तर डॉट बॉल, एकेरी धाव, डॉट बॉल, चौकार. ऑफ्टमच्या बादा चेंडू खेळण्याचा कुठल्या प्रकारचा मोह नाहीये. यष्टिरक्षण खूप चांगलं यष्टिरक्षण केलंय. ऍक्शन रिप्ले पहा काय घडलं होतं. आउट ऑफ द स्तंभ खूप चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज. डॉट बॉल. या षटकात आपण बघितलं 3 डॉट बॉल आलेत. एक एकेरीचा बाटोला, त्यानंतर एक कणकणीत चौकार. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या 17. शफल झाला. ओ माय गॉड, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया था. ऑफ के बाहर चले गए थे, स्क्वेयर की तरफ स्वीप करना चाहते थे और बॉलर के सर के ऊपर से गेंद आई है इस वक्त लॉन्ग ऑन क्षेत्र में. ओवर की समाप्ति. 2 ओवर के बाद स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर. देखते रहे सुनते रहे फ्रेंडशिप चैंपियन ट्रॉफी 2025 का घमासान. चैंपियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चैंपियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चैंपियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चैंपियन ट्रॉफी. थँक्यू. 2024 ची आठवण मला या निमित्तानं होते. विशेष करून खारवटकरनं अतिशय दर्जेदार कामगिरी केली होती आणि उगवता तारा पुरस्कार त्याच्या सिरेपेच्यामध्ये रोवला गेला होता. खूप चांगली कामगिरी. शैलेश कुलकर्णी एक कसलेला खेळाडू, व्यावसायिक खेळाडू विरुद्ध तुम्ही इतकी दर्जेदार कामगिरी केली. पहिल्या षटकात धाबा 12 आल्या, पण दुसऱ्या षटकात बघा फक्त 6 धाबा. म्हणून तो उगवता तारा होता 2024चा. आणि त्यानंतर त्याचा आत्मविश्वास दुणावलाय, वाढलाय. फिलहाल गेंदबाजी में अर्चित का ये दूसरा ओवर है. अर्चित तांडेल आइकॉन खिलाड़ी है, मैन फ्रॉम भुवनेश्वर. ऑफ्टम के बाहर पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया. गेंद बॉडी लाइन की तरफ जा रही है. बहुत ही शानदार स्ट्रोक, टकाटक, पटापट, कमाल का अपर कट. 4 रन. अभी मैं वो 4 का पाड़ा पड़ रहा है. 4 चौके जड़ चुके हैं. स्कोर अगर देखें तो रन संख्या 22 एंड 22 ओवर तीसरा प्रगति पर.
उसी क्षेत्र में खेलना चाह रहे थे, लेकिन टिपा थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर था। बीट में बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं। स्कोर फिलहाल 22 रन 22 पर लॉस ऑफ 1 विकेट, चेसिंग टारगेट ऑफ 65 रन। बहुत महत्वपूर्ण पारी खेल रहे इस वक्त शैलेश कुलकर्णी। इस बार क्या ढूंढा, इनको दिखती है छोटी सी दरार, रन ढूंढते 4, गेंद बॉलर के बाहर, मैग्निफिसेंट बैटिंग। आकर्षकारांची आतिषबाजी खेळूया सारे समाजासाठी, मैत्रीची गाथा सांगणारी KPL एक्सेस ची स्पर्धा ही भारी, फ्रेंडशिप थैंक यू। स्कोर 26 रन, एक विकेट के नुकसान पर शैलेश कुलकर्णी जो है ना 21 पर खेल रहे, 12 गेंदों का सामना किया, बहुत ही महत्वपूर्ण पारी खेल रहे, 5 चौके जड़ चुके हैं शैलेश कुलकर्णी ऑन स्ट्राइक। हो बॅट्समन आलाय रंगात, त्याने चेंडू पाठवलाय ढगात, आणि शैलेश भावा तुझी चर्चा असेल क्रिकेटच्या जगात, षटकार। खारवी समाजाची शैलेश कुलकर्णी बाबा, तुझ्यात मनगटात भरपूर ताकद आहे आणि त्याची अनुभूती देणारा षटकार। आणि किसन पालशेतकर साहेब, काय स्वागत झालंय, काय स्वागत झालंय, इथे षटकार आलाय। सहारे MP स्पोर्ट्सचे सर्वेश्वरा सहारा शैलेश अपनी टीम के लिए बिल्कुल सहारा बनते हुए बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी, 27 पर पहुंच चुके, स्कोर 33 रन, 1 विकेट के नुकसान पर। मजा येणार या मॅच मध्ये। आदरणीय सन्माननीय किसन पालशेतकर साहेबांचं आगमन झाले, यदोतोड गावाचे सुपुत्र आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम। स्कोर 33, 1 विकेट का नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर। इस बार ज्यादा चपल हुए थे, टेलीग्राफ मिल गया था गेंदबाज को, बहुत अच्छी गेंदबाजी, अच्छा पैटर्न, अच्छा कॉन्टेस्ट देखने का मौका दर्शकों को मिल रहा है। तीसरा ओवर, स्कोर कुल मिलाकर 34, 1 विकेट का नुकसान पर। आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। KPL एक्सेस ग्रुप प्रेजेंट फ्रेंडशिप चैंपियन ट्रॉफी 2025, फील्डिंग फ्लाइंग टिप पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, उसके साथ मिड विकेट पर खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी है, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात। कदमों का इस्तेमाल किया, बल्ले का आधुनिक किनारा, भाग्य का सहारा, गेंद बॉडी रन के बाहर, फ्रेंडशिप चैंपियन ट्रॉफी दमदार चौका। पाहुनी मौका, हा मारलाय चौका, हा आहे KPL एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा सनसनीत चौकार। सबसे बेहतरीन खिलाड़ी स्ट्राइक रेट पर गेंदबाजी में बुलाया गया गेंदबाज ऋत्विज जोबा, एक बहुत ही टैलेंटेड यंग खिलाड़ी। That's a beautiful delivery. Just pitching out the stump, batsman coming on to the front foot and looking for that cover drive, beating completely, ball going behind the wicket and they can be no run. Beautiful bowling by Ritwik. ये टिडिंग टिडिंग कर रहे हैं बीच मैदान पर, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। 38 पमान
बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन, दायरे के अंदर खिलाड़ी है, या खतरा भी हो सकता है। क्या बहुत बड़ी सफलता मिली है और इसीलिए ऋतिक जो है ना बिल्कुल बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी, शानदार फील्डिंग, शैलेश कोलकर बैक टू द पेबल एंड पहले विकेट का पतन गॉन। शुक्रिया डीजे। इसीलिए ये खिलाडी रायझिंग स्टार है, म्हणजे मराठी संघाचा उगवता तारा, सबके आंखों का तारा मिस्टर ऋत्विक। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। शैलेश कुलकर्णी को पिछले ओवर में भी इन्होंने बांध के रखा था, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया था। अब जाकर ये जो शॉट था, बिल्कुल आपने देखा कि मिड ऑन पर खिलाड़ी है, इन्होंने सुंदर फील्डिंग, बढ़िया फील्डिंग का नजारा, जिस तरह से गेंद को फील्ड किया गया निकेश द्वारा, और अच्छा थ्रो था, अच्छा कलेक्शन। निकेश यादव आइकॉन खिलाड़ी है, मैन फ्रॉम तरीबंदर। 38 पर दूसरा झटका। स्कोर कुल मिलाकर अगर देखें तो अब कहानी इंटरेस्टिंग बन रही है। 17 गेंदों का खेलाना बाकी। विक्रांत अडुरकर न्यू बैटर, स्वामी पाबस्कर ऑन स्ट्राइक। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ऋत्विक। शॉट कमाल का, लेकिन खिलाड़ी है, ओ थ्रो अच्छा नहीं है, लेकिन कवर करने के लिए खिलाड़ी है। बैकअप होना बहुत जरूरी है, अगर बैकअप नहीं होगा तो आपको पैकअप भी हो सकता है। तो बहुत बेहतरीन फील्डिंग, डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को फील्डर का सहारा होना बहुत जरूरी। कवर पर लाजवाब फील्डिंग, थोड़ा सा ओवर थ्रो हुआ था, लेकिन जो दायरे के अंदर दो खिलाड़ी बिल्कुल तैयार थे इस गेंद को रोकने के लिए। हवा में गेंद है, इस बार अच्छा जजमेंट नहीं है, 1 रन लेने का मौका मिलेगा। सदी भी गेंदबाजी इस ओवर में ऋतिक द्वारा प्रशंसा करनी चाहिए, सराहना करनी चाहिए। राइजिंग स्टार, आप लोगों का मिलेगा प्यार तो निखर के आएंगे राइजिंग स्टार, यंग स्टार, ये खिलाड़ी निखर कर आएंगे, आप इनको मौका दे रहे। तो बहुत बड़ी उपलब्धि केपीएल एक्सेस ग्रुप द्वारा। इस ओवर की अगली गेंद, अच्छा ओवर घट रहा है, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 39 39 पर रुका हुआ, ज्यादा तेजी के साथ आगे नहीं बढ़ पा रहा है। फुल टॉस, इसके ऊपर प्रहार किया गया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ। 4 रन। नदी को पार करने के लिए, समंदर को पार करने के लिए चाहिए नौका, और अपनी मंजिल की तरफ बढ़ने के लिए चाहिए चौका। 4 रन। खारवी समाज बीमर के लिए टीवी अंपायर की तरफ जाना पड़ा आपको। अभी तो 13 गेंदों में 22 चाहिए, लेकिन ये जो डिसीजन है पेंडिंग है, तो आंकड़े चेंज हो सकते हैं। मौसम बदल रहा है, खेल बदल रहा है, खेल का रंग बदल रहा है। इट्स फेट डिलीवरी, थोड़ी डीप करती हुई गेंद, और वो देखा गया सूरज द्वारा, और थोड़ा आगे भी आए थे, बिल्कुल आगे भी आए। सूरज ने यही देखा कि बल्लेबाज आगे आए थे, और उसके बाद में कहा कि ये फेट डिलीवरी है। 43 पर 2, जीतने के लिए 13 गेंदों में 22 रनों की जरूरत है। कहानी इंटरेस्टिंग है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। फासला है तो हौसले की जरूरत है, हौसला होगा तो घोंसला बन सकता है। बहुत ही अच्छा मुकाबला बीच मैदान पर, बेहतरीन मैच। 43 पर 2, शिव मल्लार बनाम जय भैरी। बल्लेबाज विक्रांत और स्वामी दोनों के ऊपर दारमदार, और ऋतिक क्या गेंदबाजी किया, जबरदस्त प्रदर्शन। सुंदर गेंद ऑन साइड पर, गेंद को खेलना चाह रहे थे, और लाजवाब गेंदबाजी। आखिरी गेंद पर बिंदी है, अंत बला तो सब कुछ बला। इस ओवर में ऋतिक का बोलबाला। ऋतिक, आपका खेल, माशाल्लाह क्या गेंदबाजी आपने की है। आइए डीजे मास्टर, आपका समय 12 गेंदों में 22 चाहिए। हा खेळ आहे शुरांचा, लढवय्या क्रिकेट वीरांचा। केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या निमित्ताने उपस्थित संघांचे व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत, दमदार स्वागत। कौतुक करावं लागेल। 2024 मध्ये रायझिंग स्टारचा पुरस्कार त्याच्या शिरपेचामध्ये रोवला गेला, आणि श्री विठ्ठल रखमाई वरवडे संघाचा तो गोलंदाज म्हणून एक मोठा चेहरा आपल्या गॉगरमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे।
लवकरच तो आणखीन खूप चांगली कामगिरी केली यात शंका नाहीये. 43 धावा 2 गड्याच्या मध्ये 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. पण ऋत्विकची गोलंदाजी जर तमाम प्रेक्षकांना आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा आवाज होता त्याच्यासाठी. बघा कोणी जिंकू द्यात, काही प्रॉब्लेम नाहीये. शेवटी खारवी समाज जिंकला पाहिजे, आपली स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे. या स्पर्धेमधनं इथला तरुण खेळाडू मोठ्या मंचावरती गेला पाहिजे, हे स्वप्न आपण पाहिलेलं आहे. आणि ते स्वप्न साकार 2024 आणि 2025. आता बघा त्याने केलेली प्रगती. एकदा त्याच्या सिरेपेच्या मध्ये रायझिंग स्टारचा पुरस्कार रोवला गेल्यानंतर तो अधिक बहारदार झालाय. तो सदाबार गोलंदाजी करतोय, दबावला झुगारून चांगली कामगिरी केली. 4 षटक 43 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्वामी पावसकर खेळतोय व्यक्तिगत 6 धावसंख्येवरती. विक्रांत अडुरकर 4, 12 चेंडू मध्ये 22. जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, विस्तार करने का समय. और गेंदबाजी में परिवर्तन. निकेश यादव आइकॉन खिलाड़ी है, मैन फॉर्म तरी बंदर. सामने बल्लेबाज स्वामी पावसकर. फील्डिंग फिलहाल देखिए इस वक्त फ्लैंक कीपर खिलाड़ी मौजूद है. एक पॉइंट कवर लॉन्ग ऑफ, ऑन साइड पर लॉन्ग ऑन है. डीप मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. निकेश की पहली गेंद, इस बार बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. सटीक यॉर्कर. देखिए दो गेंदें जो बहुत इंपॉर्टेंट है, एक यॉर्कर और दूसरी गेंद है बाउंसर. एक बार फिर सही ठिकाने में गेंद गिरती है तो वो परेशानी बिल्कुल हो सकती है. सरफर डिलीवरी डालना आपको आना चाहिए. आगे गेंद, खिलाड़ी यहां मौजूद है, कैच होगा. ओ माय गॉड, वो गाना बजता हुआ. फील्डिंग तो बहुत बढ़िया की गई है, लेकिन वो गाना बिल्कुल आपने सुना है, उड़ी उड़ी जाए. गेंद इनके हाथ को लगी है, उसके बाद में बॉडी लाइन की तरफ चली गई. लेकिन रिले फील्डिंग आउटस्टैंडिंग. देखिए एक बार फिर शॉट कमाल का था, लाजवाब. यहाँ एक बार फिर देखे, यहां से हाथ को गेंद लगी है, लेकिन इनका प्रेजेंस ऑफ माइंड देखे, गेंद को अंदर लेके आए. जबरदस्त उच्च कोटि की फील्डिंग है ये. इनके लिए भी तालियां बजाइए. मैग्निफिसेंट फील्डिंग. कैमरामैन भी बहुत बढ़िया था. इस बार सीधी गेंद बॉडी लाइन की तरफ, 6 रन. ये कोई सवाल नहीं, जवाब है. स्वामी ने कहा इस टेनिस क्रिकेट के हम नवाब है. लाजवाब फ्लैट छक्का. हा आहे केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. बैटिंग क्या मुकाबला चल रहा है. 9 गेंदों का खेल, 14 रनों की जरूरत है. स्कोर 51, 2 विकेट के नुकसान पर 65 रनों का टारगेट है. आज के दिन का बेहतरीन मुकाबला है. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in वरती जर पाहिलं तर निश्चितच ओव्हर पिच चेंडू होता. बघा काय घडलं होतं मैदानावरती. अप्रतिम फटका, ओव्हर पिच चेंडूवरती ठोकलेला षटकार. मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार, षटकार. 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. चेंडू अप्रतिम खेळ होता, टायमिंग प्रॉपर होतं. स्वामी पावसकर. त्यानंतर उत्तर देण्याचा प्रयत्न केला निकेशने, परंतु आउट ऑफ द स्तंभ चेंडू होता. वाईट बॉलचा इशारा. आता का या ठिकाणी पंचखंड आलाय. धावफलक दाबा 52, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो काय सामना आहे. प्रेक्षकांना हेच उत्कंठ शिगेला पोहोचलेली आहे. स्वामी खेळतो व्यक्तिगत 14 वरती. 8 चेंडू मध्ये विक्रांत 4, 9 चेंडू मध्ये आता 13 धावांची आवश्यकता. प्रत्येक क्षणाक्षणाला उत्कंठ वाढवणारा सामना मैदानावरती. शिवमल्हार आणि जय भैरी ऑन साइडला खेळलाय. स्कोर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव पूर्ण निश्चित केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का नाही, परंतु भीती आहे. विजयाची आशा आणि पराभवाच्या भीतीमधलं जे अंतर असतं किंवा वेळ असते ना, सूरज कमालीची असते. आता ती स्थिती सध्याची आहे मैदानामध्ये. आपण बघू शकता ती भीती किंवा तो एकूण आशा पल्लवित पण झालेल्या वाटतात. पण एका बाजूला, एका कोपऱ्यात, एका कप्प्यात हृदयाच्या धडधड पण वाढले, भीती पण वाढले. तरी पण धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकाचा खेळ, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पराभव या ठिकाणी जिव्हारी लागतो निश्चित. त्यासाठी आपण बघू शकतो म्हणजे विजयाचा स्वाद चाकण्यासाठी धडपड सुरू झालेली आहे. फ्लँक पॉइंट कव्हर, लॉक अप, लॉक आउट, मिड विकेट, गोल लेग मध्ये क्षेत्ररक्षक. 53 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेंडू बॅट वरती आलेला आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये चांगला संपर्क. 1 धाव मिळणार आहे. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर बारी. तसं आपण बघितलं तर आता पिक्चर सुरू आहे लय भारी. पिक्चर सुरू आहे लय भारी. चित्रपटाचं नाव आहे फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025. पर्व क्रमांक 1. पहिल्या पर्वाचा खेळ
बहुत ही कमाल का मुकाबला, स्कोर 54, 2 विकेट के नुकसान पर। अब आपके पास 7 गेंदे 11 रनों की जरूरत है। स्वामी खेल रहे इस वक्त 15 पर 9 गेंदों का सामना किया। विक्रांत 5, कांटे की टक्कर मैदान के अंदर। केपीएल एक्सिस ग्रुप प्रेजेंट फ्रेंडशिप चैंपियन ट्रॉफी 2025 ऑन सेट पर लॉन्ग ऑन है। काउ कॉर्नर, मिड विकेट, एक स्क्वायर लेग पर खिलाड़ी। क्लीन बोल्ड, सोनार की एक लोहार की, चारों खाने चीत। गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग, जड़ा क्रिकेट का रंग, रंग में भंग। बल्लेबाज स्वामी आउट। संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीची बळीची टाळी। मुकाबला सफल वो क्या होंगे जो विश्वास रखते हैं गैरों पर, सफल वो होंगे जो विश्वास रखते हैं पैरों पर। सटीक यॉर्कर, गेंदबाज कारगर। आपने क्या शिकार, आपने शिकार किया। शानदार गेंद 3 विकेट की, 6 गेंदे और 11 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सेट बल्लेबाज बैक टू द पेवेलियन। आज स्वामी पावर्स ने बनाए 15 रन, 10 गेंदों का सामना किया। फिलहाल एक रोचक मुकाबला बीच मैदान पर है। कल की कहानी अलग थी। कल आपने देखा कि 100 भी रन बने, 100 का आंकड़ा पार किया, एक बार फिर 100 से ज्यादा रन बने, पीछा किया गया। आज रन जो है ना बिल्कुल 65 का आंकड़ा। आने वाला मैच श्री सिद्धि विनायक और जय भैरी, तो दोनों टीमें तैयार है। जय भैरी नवानगर बीच मैदान पर आप खेल रहे हैं। ये मुकाबला समाप्त होने के बाद आपके जो कप्तान है हमारे टॉस बॉक्स की तरफ आएंगे। सिद्धि विनायक, श्री सिद्धि विनायक कोट कारुल, आप तो तैयार है। मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा, आप हमारे टॉस बॉक्स की तरफ आए। बीच मैदान पर चर्चा जारी है, क्या मुकाबला चल रहा है। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। बीच मैदान पर चर्चा हो रही है, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। वक्त इंपॉर्टेंट है। नाउ रिमेनिंग 6 डिलीवरीज, आई नीड 11 टू विन दिस मैच। वेरी गुड बैटल गोइंग ऑन हियर बिटवीन बैट एंड बॉल। प्रणित जंबारकर यांच्याकडे एक पारितोषिक आहे। हा सामना जर विजयात रूपांतर करून दिला जयने, तर त्याच्यासाठी पारितोषिक आहे 2000 रुपये। जय, तुला संघाला विजय मिळवून द्यायचा आहे, संघ मला खुश होतील, 2000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे। लेकिन चैलेंज है, एक सिक्के के 2 पहलू है। एक साइड पर चैलेंज लिखा हुआ है, दूसरी साइड पर अवसर। 6 गेंदों में 11 चाहिए। बल्लेबाज की बात करें तो विक्रांत, और अच्छा स्ट्रोक, खूबसूरत स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, 4 रन। व्हाट अ शॉट, कमाल का स्ट्रोक था, कडक शॉट था, 4 रन। पाहुनी मौका, हा मारलाय चौका। हा आहे केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा सनसनीत चौकार। विक्रांत 5 गेंदों का खिलाना बाकी, 7 रनों की जरूरत है। एक दूसरे का देंगे साथ, तभी तो बनेगी बात। फ्रेंडशिप चैंपियन ट्रॉफी 2025 की अद्भुत कहानी। व्हाट अ मैच। विक्रांत 9 पर खेल रहे हैं, अब कम बैक करना चाहेंगे जय। पहली गेंद पर चौका। ओ फुल टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पाए। कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी गेंद है। अब आपके पास 4 गेंदे हैं, 7 रनों की जरूरत है। केपीएल एक्सेस ग्रुप प्रेजेंट फ्रेंडशिप चैंपियन ट्रॉफी 2025 आप देख रहे हैं। बीच मैदान पर शिव मल्हार और जय भैरी के बीच सबसे बेहतरीन मुकाबला घमासान जारी है। स्ट्राइक रन पर बैटर विक्रांत। जय की अगली गेंद, फ्लाइंग से पॉइंट, कवर, स्ट्रक कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, काउ कॉर्नर, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी फाइन लेग पर। ऑफ स्टंप के बाहर गेंद, तालियां बज रही है। फिलहाल देख रहे जय भैरी की टीम तालियां बजा रही है। वैसे कोशिश तो दोनों तरफ से जारी है, लेकिन आने वाला समय बताएगा कि कौन किसके ऊपर भारी है, जय भैरी या एक बार फिर शिव मल्हार। 3 गेंदों का खेल, जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। एक बार फिर फासला बढ़ता हुआ। जय, अगर यह मुकाबला आपने टीम के लिए जीता देते हो तो 2000 का इनाम है। लेकिन दूसरी तरफ विक्रांत के ऊपर भी दारोमदार 2 चौके जड़ चुके हैं। इनके पास भी काबिलियत है, डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है। 3 गेंदों का खेल, जीतने के लिए 7 रनों की जरूरत। धावाव्या 7, कोण कोणावर करणार बात, योग्य दिलेली 7, योग्य दिलेला हात अतिशय महत्वाचा आहे। उडवला, काय जबरदस्त फटका,
बाबा तुझ्या मनगटात भरपूर ताकद आहे, त्याचा फायदा पुन्हा एकदा मावळणाऱ्या सूर्याला, उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हा आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. ऍक्शन रिप्ले पहा काय घडलं होतं. 64 बाद 3 गणाच्या मध्ये एका धावेची आवश्यकता, पण सामना संपलेला नाहीये. उर्वरित 2 चेंडूचा खेळ. एक चांगला चेंडू इथे आता जयला टाकायचा आहे. बघा काय घडलं होतं. भरपूर ताकद आहे तुझ्या मनगटात, चेंडू उडवला नभात आणि तुझीच चर्चा भावा होते या क्रिकेटच्या वर्तुळात. मजा येते मैदानावरती. सामना संपलेला नाहीये. जर सामना टाय झाला तर 1-1 गुण दिला जाणार आहे. त्यामुळे एका गुणासाठी एक चांगला चेंडू तुला टाकायचा आहे. तुम्ही गुणवंता, तुम्ही टॅलेंटेड आहात. जयकडे ताकद आहे, प्रतिभा आहे, क्षमता आहे. एक चांगला चेंडू टाकायचा आहे. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. मैदानावरती रोमहर्षक सामना. या षटकाराने पुन्हा एकदा पारडं जड झाल्यासारखं वाटतंय. शिव मल्हारचं पड चौकार आल्यानंतर जय भैरी संघाच्या जयनं चांगली कामगिरी करून 2 चांगले चेंडू टाकले, दर्जेदार गोलंदाजी केले. त्यामुळे उंचावल्यांचा खेळ मैदानात सुरू आहे. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व मैदानात सुरू आहे. जय पुन्हा एकदा तयार आणि चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. शिव मल्हार संघानं बाजी मारले, हा सामना जिंकलाय. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आता माग फिरायचं नाही, हा दृढ संकल्प करून मैदानावरती मल्हारचा संघ उतरला आणि तो सामना त्याने जिंकून दाखवलाय, करून दाखवलाय. त्यांचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आपण लगेचच टॉसच्या दिशेने जातोय. त्याचबरोबर मॅरेथॉनचा पुरस्कार दिला जाईल.